12 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सौदत्ती श्री रेणुका यल्लमा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरवाव्यात अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने केली आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यातील या भक्त संघटनेने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला निवेदन सादर केले। यावेळी संघटनेचे प्रमुख सुभाष रामचंद्र जाधव म्हणाले की डिसेंबर 12 पासून सौदत्ती येथे श्री रेणुका यल्लमा देवीचा जत्रा महोत्सव सुरू होणार आहे। कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश या भागातून लाखो भाविक या यात्रेसाठी येतात। त्यामुळे त्यांना सोयीस्कर वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी यल्लमा गडावर असलेल्या निवासस्थळांची स्वच्छता, जोगुळ बावऱ्याची देखभाल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि शौचालयांसाठी सुविधा पुरवण्याची गरज आहे। मी सुभाष रामचंद्र जाधव, कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना अध्यक्ष। आमची संघटना 87 सालापासून आज 37-38 वर्षे रेणुका भक्तांच्यासाठी काम करत आहे। रेणुका भक्तांचे सौंदत्ती डोंगरावर ज्या काही प्रश्न, समस्या, अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही सतत दरवर्षी येत असतो। या समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहे, टॉयलेट बाथरूमची समस्या आहे, यात्री निवास आहे, दर्शनाच्या सोयी आहेत। बऱ्याच सोयी आता सोडवलेल्या आहेत त्या कर्नाटक गव्हर्नमेंटनं चांगल्या प्रकारे यात्री निवास केले आहेत, परंतु तरी सुद्धा काही अडचणी येतात। भक्तांच्या रांग आता जास्त वळून यावं लागतं आणि नॉनव्हेज तिथं आता बंद केलेलं आहे। इथून पुढे ते निवेदन देण्यासाठी आम्ही दरवर्षी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि सौंदत्ती देवस्थान यांना आमच्या प्रश्न, समस्या, अडचणी सांगण्यासाठी येतोय। त्याचबरोबर जुगुळबाईवर सुद्धा पाण्याची समस्या असते। मागच्या वेळेला आलो होतो त्यावेळेला फार अस्वच्छ आणि जुगुळबाई मधलं पाणी घाण होतं, ते आता स्वच्छ झालं का नाही माहित नाही, पण ते सुद्धा त्याला सुद्धा निवेदन देणार आहे। या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत। ही यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील, कोल्हापूर शहरातील शहरवासियांची यात्रा म्हणून गणली जाते गेली 37-38 वर्षे। आणि महत्वाचा विषय म्हणजे चांगल्या प्रकारे इथं उत्पन्न सुद्धा, महसूल सुद्धा आमच्या कोल्हापूर शहरातले यात्रेकरू देत असतात। देवीचं दर्शन होणं महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर आम्हाला चांगल्या सुविधा देणं महत्वाचं आहे। आणि आमच्या ज्या काही प्रश्न, समस्या, अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी भेटतोय, निवेदन देतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा बरीच सुविधा, त्या गव्हर्नमेंटने सुद्धा सुविधा केलेल्या आहेत। त्याचबरोबर आता मी इथं निवेदन दिल्यानंतर सौंदत्ती डोंगराचे सौंदत्ती देवस्थानचे जे सचिव आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन द्यायला जाणार आहे। आमच्या ज्या काय प्रश्न, समस्या, अडचणी आहेत त्या जिल्हाधिकारी साहेबांनी समजावून घ्याव्यात आणि त्या सोडवाव्यात, एवढीच आमची विनंती आहे। हा भक्त साधारणपणे आमची 12 तारखेला, 13 तारखेला, 14 तारखेला 3 दिवस आमची यात्रा असतात, पण 14 तारखे हा यात्रेचा मुख्य दिवस आहे। डिसेंबर महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यात यात्रा आमची सुखरूप आणि सुरळीत पार पाडावी हीच रेणुका मातेच्या चरणी आमची प्रार्थना। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर मागण्यांची पूर्तता करण्याचे आवाहन केले। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।